कर्ज आम्ही माफ करू शकत नाही। हे दुर्दैव आहे। तुम्ही एक महिनाभर त्या विधानसभेत तिथं विधान भवनात तुम्ही एकमेकावरती आरोप केलेत, भांडलात, पण तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचं कर्ज माफ करू शकला नाहीत, ज्याचं तुम्ही स्वतः आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलं होतं। हा शेतकऱ्यांचा विषय झाला। तसेच आम्ही पुणेकर आम्ही उपेक्षित राहिलो। पुण्याने या सत्ताधारी पक्षाला गेले 3 टर्म त्यांचा खासदार, मागच्या वेळेस आमदार आणि भरभरून 100 नगरसेवक दिले, पण आमच्या पुणेकरांच्या हातात काय आलं? अजूनही आम्हाला तेच प्रश्न जे गेल्या 15 वर्षापूर्वी होते। 3 वर्ष होऊन गेली आत्ताच्या मागच्या गेल्या महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीयेत। आज महानगरपालिकेमध्ये ना तिथं महापौर आहे, ना तिथं स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आहे, ना तिथं नगरसेवक आहेत, ना तिथं कुठल्या नागरिकाचा आतमध्ये आवाज आहे। आज लोकशाही मार्गातून निवडून गेलेलं सरकार किंवा तिथं आतमध्ये बॉडीज नाही, त्यामुळे कुठली चर्चाच नाही। तो जो प्रशासक बसलाय तो या राज्य सरकारचा तिथं एक कठपुतली आपण त्याला म्हणू, त्याच्याबरोबर तिथं बसले त्याचेच खालचे हाताखालचे अधिकारी। तो प्रस्ताव आणणार, त्या प्रस्ताव त्याच्या अधिकाऱ्यांपुढे मांडणार, त्यांची काय मजा आली आणि काय हिंमत आहे की ते त्याला नाही म्हणणार आहेत। त्याच्यामुळे ना जनरल बॉडी आहे, ना कुठले चर्चा आहे, ना कुठले प्रश्न उत्तर आहेत, ना कोणाचे तुमचे तिथं काही कोणाकडनं सजेशन ऑब्जेक्शन काही नाही। एक प्रस्ताव ठेवायचा, इतरांनी तो मान्य करायचा, प्रस्ताव मंजूर। बरं, हे प्रस्ताव कोणी आणलेत? नागरिकांच्या सोयीचे आहेत, नागरिकांच्या सुविधांसाठी आहेत, शहराच्या प्रगतीसाठी आहेत? निश्चितच नाही। ठेकेदार येतात, ते पण राज्य सरकारकडूनच आलेले ठेकेदार येतात, ते एक प्रकारचं कुठंतरी एक डिझाईन बनवतात की हे प्रोजेक्ट आपल्याला करायचंय, हा प्रस्ताव आहे, आणि मग तो प्रस्ताव तिथं पास केला जातो आणि त्याचा फायदा त्या ठेकेदाराला होतो आणि त्याचे जे कोणी इथं साहेब बसलेत त्या सगळ्यांना होतो। नागरिकांना मात्र त्याचा काडीचाही फायदा होत नाही। आणि इतकी भयानक परिस्थिती आज या पुणे शहरात झाली आहे। तुम्ही कुठेही जावा, म्हणजे कायदा सुव्यवस्था असो, वाट लागली आहे। ट्रॅफिकचा प्रश्न असो, त्याच्याबद्दल तर बोलायला नको। मला कळत नाही, आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण बांगलादेशींचा विषय मांडला, पुण्यात तीच परिस्थिती आहे, काही वेगळं नाही। म्हणजे आज आमच्या इथे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ मध्यभागी आहे शहराच्या, पण त्या फर्ग्युसन रस्त्यावरती एवढे फेरीवाले बसतात, त्यांचे आधार कार्ड घ्या, खोटे आधार कार्ड। अनेक वेळा आम्ही त्याच्यावरती आंदोलन केली। म्हणजे आम्ही मनसे म्हणून मी स्वतः तिथं आपण ड्रग्स या विषयावरती एवढं मोठं आंदोलन केलं, एक मोठं तिथं आपण कॅम्पेन केलं, एक जनजागृतीसाठी तिथं आपण खूप मोठं कॅम्पेन केलं, खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आपल्याला पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला, ते स्वतः आले आपल्याबरोबर, त्यांची नार्कोटिक्सची टीम आली, ते म्हणले आम्ही त्यात सहभागी होतो। म्हणजे एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या वर्दीमध्ये ते स्वतः तिथे सहभागी झाले, कारण त्यांना तो मुद्दा पटला होता, तो मुद्दा त्यांचा पण कळीचा होता। पण होतंय काय, त्याच फर्ग्युसन रोडवरती काही महिन्यातच पुढच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन एक मोठी ड्रग्सची पार्टी पकडल्या जाते, त्या आमदाराच्या घराच्या 500 मीटरवरती आहे। त्याच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमच्या इथं बालभारती पौड रोडचा विषय, रस्ता आम्हाला नकोय का? रस्ता निश्चितच हवाय, पण तो रस्ता करत असताना ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला, एका साईडला तुम्ही म्हणता बेटी बचाव बेटी पढाव, महिलांवरती अत्याचार होतात, ते तुम्ही रोखू शकत नाही। अजून वर्ष झालं नाही त्या पोर्शे गाडीने आमच्या इथल्या त्या एका निष्पाप 2 जणांचे जीव घेतले, ते होतच नाही तर एक अजून एक उठला BMW मधनं रस्त्याच्या मध्ये तो अश्लील कृत्य करत होता। भाई, ही हिंमत येते कुठून? कायद्याचा धाक राहिला नाही, भीतीच राहिली नाही। आणि ही भीती का राहिली नाही? तर ह्यांचे जे इथं बाप लोक बसलेत, ह्यांचा वरद हस्त त्यांच्यावरती आहे। जोपर्यंत तो आपण मोडून लावत नाही तोपर्यंत ह्याला मार्ग नाही। तर बालभारतीमध्ये तो रस्ता तो कोणासाठी करताय? परत तिथं असंच झाडे लावा झाडे जगवा। अहो, तुम्हाला अनेक झाडं तिथं कत्तल करायची आहे। आमचे कदाचित तिथं राजू साळवे असतील पिंपरी चिंचवडचे, त्यांनी तो पाठपुरावा करून आता पिंपरी चिंचवडमध्ये FIR दाखल करून घेतली। नदी सुधार करताय तुम्ही, नदी सुधारच्या नावावरती तुम्ही झाडांची कत्तल करताय। आहेत ती झाडं तुम्हाला वाचवता येत नाही आणि तुम्ही नवीन झाडं लावा झाडं जगवा। बरं, नदी सुधार हा आमचा पण प्रकल्प आहे। मी निवडणूक लढवली तेव्हा माझ्या पण तो वचननाम्यात होता आणि सन्माननीय राज साहेबांनी
इतक्या उत्तमरित्याचा एक छान प्रेझेंटेशन हे पुणे महानगरपालिकेला मागे ह्या विषयावरती दिलेलं आहे. पण जेव्हा राजसाहेब एखादा विषय मांडतात त्याच्या मागे त्यांचा पूर्ण असा एक सुंदर अभ्यास असतो आणि ते सगळ्यांना इतकं पटलं. पण हे जे करताय ह्याच्या मागचं नियोजन नाही, पण ठेकेदाराचा फायदा निश्चित आहे. गेल्या वर्षी जो महापूर पुण्यात आला त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं. ज्या पद्धतीची यांनी तिथं झाडं लावली होती, ती हिरवळ लावली होती, खाली खडक कॉन्क्रीट, त्याच्यावरती एक थर टाकला होता, नुसता लेप लावल्यावर का मातीचा, आणि त्याच्यावर झाडं, एक पाऊस आला आणि सगळं वाहून गेलं. ही यांची दूरदृष्टी, ही यांची प्रगती. आता पण तेच चाललंय पिंपरी चिंचवडपासून खालपर्यंत. पण त्या नदीमध्ये आज पुणे शहराला साधारण 1700 MLD पाणी दिलं जातं. त्यातलं एक 1400 MLD पाणी, मग 300 MLD आपण असं धरू की पिण्यासाठी वापरलं जातं. 1400 MLD पाणी हे इतर गोष्टींसाठी वापरलं जातं. या 1400 MLD पाणीपैकी फक्त 270 MLD पाणी ह्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि बाकीचं तसं पाणी पुण्यातल्या नद्यांमध्ये सोडलं जातं आणि ते गलिच्छ गटार करून ठेवलेत आणि यांना नदी सुधार प्रकल्प राबवायचे. मग ह्या सगळ्या प्रकल्पांच्या मागे, या सगळ्या STPच्या मागे जो पैसा येतो, मेंटेनन्सचा पैसा येतो, तो जातो कुठे? अनेक प्रश्न आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न तर इतका भयान झालाय पुण्याचा. त्या हिंजवडी IT पार्क जो आहे तिथनं अनेक कंपन्या आज स्थलांतर होत आहेत. का? तर आम्हाला इथलं ट्रॅफिक त्याचा त्रास होतोय. आमच्या वर्कफोर्सला इथं काम करायला वेळेवर येता येत नाही. मी आत्ताचाच त्यांचा अहवाल आहे, गाड्यांचा खर्च 115% वाढलाय. 115% खर्च वाढलाय. हा कशामुळे? तर केवळ खराब रस्ते आणि खराब ट्रॅफिकमुळे. दर 3 महिन्यांनी आम्हाला एक नवीन तारीख दिली जाते. ह्या तारखेला आमचा पुणे युनिव्हर्सिटी चौकातला उड्डाणपूल तयार होईल. ती तारीख येते. आता नवीनच तारीख सप्टेंबरची काहीतरी आली आहे. कुठून आकडे आणतात माहीत नाही. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत यांना सवय लागली नुसते आकडे टाकायची. आकडे सोडा, जनता आहे, मत देती, ती आपल्या दावणीला बांधल्या गेलेली आहे. आणि हे जे गृहीत धरल्या जातं ना, त्याच्यामुळे ह्यांचे सगळे जे काय पराक्रम चालू आहेत. 100हून अधिक नगरसेवक कशाला म्हणतात? पण मिळते काय पुणेकरांना? पाणी मिळत नाही. बरं, ह्यांचाच अहवाल आहे. 79 ठिकाणचे यांनी पाण्याचे सॅम्पल घेतले आणि ते पाणी हे पिण्यायोग्य नाही. एवढी भयान परिस्थिती यांनी आज करून ठेवलेली आहे. ह्या अशा परिस्थितीमध्ये जो पुणेकर रोज तो त्रास सहन करतोय आणि शेवटी 5 वर्ष झाली की यांना मतदान करतोय. आणि आज मतदान करायची वेळ येते, ते करू शकत नाहीत का? निवडणुका नाहीत. निवडणुका का नाहीत? तर आज पण ज्या पद्धतीचं वातावरण आहे, ह्यांना भीती आहे की जर आज निवडणुका लागल्या तर ह्यांची तिथं वाट लागल्याशिवाय काय होणार नाही. आणि ह्या सगळ्या स्पेसमध्ये जी स्पेस आहे ना, ती आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. आणि जे काय सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलत आलेत, कदाचित त्यांनी ह्याच व्यासपीठावरून आधी मांडलं होतं, पुण्यात अनेकदा मांडलंय. मुंबईची वाट लागायला काही कालावधी गेला, पण पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही. आणि हे ते बोलत असताना हे झालं, घडलं. आजचा तो रोजचा त्रास आम्ही सहन करतोय. त्यांची जबाबदारी होती, त्या जबाबदारीसाठी त्यांना विश्वस्त म्हणून तिथं निवडून दिलंय. तुम्ही मालक नाहीत पुणे शहराचे, विश्वस्त आहात. आमच्या मतावरती निवडून आलेले विश्वस्त आहात. तुमची जबाबदारी होती चांगलं ट्रॅफिक, चांगली कायदा सुव्यवस्था. ड्रग्सचा प्रश्न भयान झालाय. त्या पोर्शे केस नंतर मागच्या वर्षी स्टुडंट आले नाहीत पुण्यात, हॉस्टेल मोकळे पडले होते. मला कळत नाही, तुम्हाला आम्ही निवडून दिलं हे पुण्याचं नाव उंचवण्यासाठी दिलं का पुण्याचं नाव खराब करण्यासाठी दिलं? एक काळ होता जेव्हा पुण्याला आपण राज्याची एक सांस्कृतिक राजधानी म्हणायचो, शिक्षेचं माहेरघर म्हणायचो. बरोबर त्याच्या विपरीत सगळं उलटी कामं चालू आहे त्यांची. कधी तुम्ही पेपर उघडा, कधी बातम्या लावा, पुण्यात हे असं घडलं, पुण्यात तसं घडलं. बाहेर गावातले नाही तर बाहेर देशातले मित्रमंडळी विचारतात, अरे ही काय परिस्थिती आहे, काय चाललंय? खरं खोटं आहे आपण भोगत असतो. बदनामी तर आपल्या शहराची होतीये. आणि ह्याच गोष्टी सतत राजसाहेबांनी सतर्क करत आलेत. आज पण माझी तुमच्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे, थोडे जागृत व्हा, डोळे उघडा, बघा काय चाललंय. आज आमच्या पुणे शहरात एक वेळ असा होता की आम्हाला मंत्रिपद कधी मिळायचं नाही. आता एवढं भरभरून आम्ही दिलं की आमच्याकडे 4-4 मंत्री आहेत राज्यापासून केंद्रापर्यंत. पण हे मंत्री करतायत काय? तर यांचाच एक माजी मंत्री
त्यांच्या घरात काहीतरी वाद होतो, त्यांचा पोरगा रुसून बसतो आणि तो म्हणतो मी चाललो बँकॉकला, जाऊ देत नाही तर दुसरं प्लेन घेऊन जातो. ते मंत्री अधिकार वापरून काय करतात तर ते विमान हवेत फिरून आणतायत. ही तुमची ताकद, ह्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय. मला तर आश्चर्य वाटतं की त्यांचा राजीनामा कसा नाही मागितला कोणी. तुम्ही अधिकार वापरलात का गैरवापर केलात, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच पद्धतीने यांचा कारभार चाललाय. आणि ह्या सगळ्याला मित्रांनो एकच उत्तर आहे, एकच विजन आहे, ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे. तिथं जोपर्यंत राजसाहेबांसारखा एक कडक शासक बसत नाही, ज्याला एक दूरदृष्टी आहे, विजन आहे, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. आणि ह्यांना काय करायचं करू द्या. ह्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये बरंच खेळवलं आपल्याला, यावेळीही तो प्रयत्न करतील. पण मला विश्वास आहे, माझी तर वरिष्ठ नेते मंडळी आहेत, ते राजसाहेबांवर चर्चा होत असेल, आपण चांगल्या पद्धतीने लढणार आणि आपण 100% येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नगरसेवक आणि जास्तीत जास्त लोक